बोल ना ग, काय काम होत? थांब हा. काय काम होतं ग? तुझी आई बोलली ती रानात तुला. हा, ती म्हणत होती आत्याकडे जायचं म्हणून. गेली का ती? हा. ठीक आहे मग, चल मग. चल मी चप्पल घालते बरं का. तवर चल आपण जाऊ, चल. अगं आपण नाही म्हणजे माझ्या आई नाही का, तर मग असं जाऊ दे ना. ती म्हणते का आता काम कर म्हणून. खूप ऊन बी लागत आहे बाई. चल. चल ना ग गोपिका रानात. गोपिका चल ना रानात. तर घे ना बाई सोबत. अगं लयच आहे ना गं, पण इथं खुरपायचं पण जाऊन दे. ऊन पण खूप लागायले आणि डोक्याला टमाटे कसले भारी आलेत ना. कोणतं काढायचं हे का? चल काढ. तू पुस्तक आणलंस ग? मला शिक्षण मोठं व्हायचं. आई म्हणते मला पोलीस व्हायचं शिक्षण मोठं. अगं तुझी आई तुझं नाही खूप स्वप्न बघते. तुझे वडील पण बघत आहेत. माझी आई मला काहीच बघत नाही. अगं माझी आई मला अशीच करते. अगं दररोज मला अशी करते. आई का करीत असं ग माझी आई? सगळ्या आयांना सगळ्या पोरी नाही का त्यांची आई छान मिळली, पण माझी कमी मिळली अशी आई. मला नाही का खूप दुःख वाटते अगं. पण तिला मी म्हणलं तिला मला खूप शिकायचं म्हणून. मला नाही का शाळा घ्यायचं नाही, डॉक्टर बनायचं. ती मला म्हणत होती की तू दिवा थोडंच लावलं शिकून, पण तू किती छान आहेस ना गं. तुझी आई करते मला तर आणखीन तसलं वासं सुद्धा येत नाही माहिती आहे का. मग त्यातलं काय म्हणून वासं येत नाही. मग असं म्हणल्या मग कसं व्हायचं ग माझं. पण जाऊ दे, तुला काय तुझ्या नशिबात चांगले. तू चांगले स्वप्न बघते म्हणून. पण मी बी चांगलं बघते ना ग स्वप्न. पण मला का मग सगळे म्हणजे मीच काम करायचं, घरलं सगळं मीच करायचं. फक्त आई आणि पप्पा नाही का बाहेर जाऊन नाही का फिरायला येते का. मग मला काय नाहीत नेत, त्यांच्या पोरला काय नेतात मग त्यांना सोबत. माझे वडील म्हणतात की मला नाही का तू पोरगी नाही का एक दिवस जातच असते दुसऱ्यांच्या घरी. पण नाही का माझं पोरगं नाही का माझ्यासाठी नाही का इथंच राहत असतो. मी म्हणलं पप्पा पण तुम्ही असं का बोलतात, घरची लक्ष्मी नाही का पोरगीच असते. ते म्हणले नाही. मग काय बोलायचं का ह्या पुढं मी किती मी म्हणजे सगळं काम करायचं, मग मलाच का असं. जाऊन दे ग. आता मी टेन्शन सोडून दिले बरं का. आपल्या मोरूपर्यंत नाही का टेन्शन घ्यायचंच नाही कुणाचं माहिती का. आपले एक दिवस त्यांनी लग्न नाही केलं. मग आता मी त्या दिवशी बोलले तुम्ही नाही लग्न केलं मी पळून जाईल. तर ते काय म्हणाले, हा जा तू, मी कोण नाही लागत तुझं. मग ती कसं काय कोण लागत नाही. माझी मामा ती बी माझी आई म्हणून मी तुझी कोण लागत नाही. त्या दिवशी मी जेवली सुद्धा नव्हते अगं. मग असं का मला केलं. मग मी त्यांची जन्म दिलेली पोरगी नाही का. चल ना. म्हणजे मी सगळं नाही का करते. मग त्यांनीच का मला हे करायचं. माझा हा दिवस आला की काही नाही मला नाही शेण सारवायला देत.